श्री स्वामी समर्थ। ही कथा आज भक्ताच्या वचनाची लाज राखणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आहे। अक्कलकोटला एक धनगर कुटुंब राहत होते। त्या कुटुंबात गंगाराम नावाचा एक साधा भोळा भक्त होता। गंगाराम रोज मेंढ्या चरायला जाई, पण त्यांच्या मनात नेहमी श्री स्वामी समर्थांचे नाव असे। जरी तो अशिक्षित होता तरी तो भक्तीमुळे त्यांचे हृदय स्वच्छ आणि निर्मळ होते। गंगारामची एक सवय होती, तो रोज सकाळी मेंढ्या चरायला निघताना स्वामी समर्थांचा फोटो डोक्यावर ठेवून म्हणे, माझ्या स्वामींनी माझ्या मेंढ्याची राखण करावी। प्रसंग एक, चोरांचा हल्ला। एकदा जंगलात गंगाराम मेंढ्या चारत असताना काही चोर आले। त्यांनी त्या मेंढ्या घेऊन जायच्या होत्या। गंगारामाला तेवढं पाहून भीती वाटली, पण त्याने धैर्य धरून मोठ्याने स्वामी समर्थांचे नाव घेतले, जय जय स्वामी समर्थ। इतक्या चोरापुढे अचानक एक दिगंबर साधू प्रकट झाले। त्यांच्या डोळ्यात जणू ज्वाळा होत्या। ते स्वामी समर्थच होते। त्यांनी चोराकडे रागाने पाहिले। चोर एवढे घाबरले की मेंढ्यांना सोडून ते थेट पळून गेले। गंगाराम धावत स्वामींच्या पायावर पडला। स्वामी म्हणाले, अरे गंगाराम, तुझ्या भक्तीची लाज मी ठेवली, आता घाबरू नकोस। जो नामस्मरण करतो त्याला मी कधीही सोडत नाही। प्रसंग 2, दुष्काळ आणि अण्णांची कृपा। त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला। गावात पाणी नव्हे, पिके उगवली नाहीत, लोकांना उपासमारीची वेळ आली। गंगारामकडे हे काही धान्य नव्हते, पण त्यांचा विश्वास डळमळीत झाला नाही। तो रोज म्हणे, माझे स्वामी आहेत, ते मला उपाशी ठेवणार नाहीत। एका रात्री स्वप्नात स्वामी समर्थ गंगारामाला दिसले। ते म्हणाले, उद्याही सकाळी विहिरीत पहा। सकाळी गंगारामाने विहिरीत पाहिले तर पाणी ओसंडून वाहत होते आणि त्यात धान्याने भरलेली एक पाटी तरंगत होती। हे पाहून ते आश्चर्यचकित झाला। संपूर्ण गावाला धान्य वाटले गेले। सर्वजण म्हणाले, हे स्वामी समर्थांचीच कृपा आहे। प्रसंग 3, गंगारामाची परीक्षा। काही दिवसांनी स्वामी समर्थांनी गंगारामाची परीक्षा घ्यायचे ठरवले। एकदा स्वामी त्यांच्याकडे भिकारी रूपात आले। त्यांनी भाकरी मागितली। गंगारामाकडे एकच भाकरी होती, जी त्यांनी आपल्या मुलासाठी ठेवली होती, पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती भाकरी त्या भिकारीला दिली। भिकारीने भाकरी खाल्ल्याने अचानक त्याचे रूप धारण केले। स्वामी समर्थ हसून म्हणाले, गंगाराम, तू खरी भक्ती केलीस, तू कधीही दारिद्र्याचा स्पर्श होणार नाही। त्या दिवसापासून गंगारामाचे घर नेहमी सुख, समाधान आणि भक्तीने परिपूर्ण झाले। शिकवण, विश्वास ठेवल्यास संकटे दूर होतात। नामस्मरण हीच खरी शक्ती आहे। स्वामी समर्थ भक्ताच्या श्रद्धेला कधीही फसवत नाहीत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।